नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता राधाबाईंनी अशोक मामांजवळ येतात आणि सांगतात की तुमच्या सुनेनं अन्न पाणी सोडले, तुम्ही घरी येत नाही म्हणून तिने काही खाल्लं नाही आणि आता ती चक्कर येऊन पडली. हे कळल्यावरती अशोक मामांना मोठा धक्का बसतो आणि ते मोठ्याने ओरडतात की काय हे आत्ता सांगताय तुम्ही. असं म्हणत अशोक मामा घाईघाईत घरी यायला निघतात. किशाभाऊ मात्र तिथंच थांबलेले असतात. ईश्वर काकांना म्हणतात की हा चहा मी पिऊ का, असं म्हणत बसतात आणि म्हणतात काय चाललंय बरं तुमचं. पुढे ते पेपर पाहतात आणि म्हणतात काय म्हणी म्हणी खेळताय का, मी पण खेळतो हा, असं म्हणत आता ते ईश्वर काकाशी गप्पा मारू लागतात. इकडे घरी अशोक मामा घाईघाईत येतात आणि मोठमोठ्याने भैरवीला आवाज देऊ लागतात. अनिश म्हणतो की बाबा इकडे भैरवी, असं म्हटल्यावरती आता अशोक मामा बेडरूम मध्ये येतात आणि भैरवीची विचारपूस करू लागतात. भैरवी अशोक मामांना पाहते आणि म्हणते की बाबा तुम्ही घरी आलात. अशोक मामा म्हणतात काय हा वेडेपण आहे, का बरं काही खाल्लं नाहीयेस. पुढे आता ते अनिशला म्हणतात की अनिश जा बरं तू हिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, आणि डॉक्टरांना बोलवलं होतं का. अनिश म्हणतो की हो बोलवलं होतं, डॉक्टरांनी एक गोळी दिली तिने ती खाल्लेली आहे. तर राधाबाईंनी म्हणतात की मी घेऊन येते, मुलांसाठी सुनबाईंनी जो शिरा केला होता ना तोच घेऊन येते, असं म्हणत आता त्या शिरा आणायला जातात. पुढे आता अशोक मामा भैरवी जवळ बसतात आणि म्हणतात की हे घे, हे खाऊन घे पाहू. भैरवी त्यांना थांबवते आणि म्हणते की बाबा मी खाईल पण माझी एक अट आहे. अशोक मामा म्हणतात कसली अट आहे. अगं हे बघ मी तुझ्यावरती अजिबात रागवलेलं नाहीये, मी माझ्या तत्वांशी आणि मतांशी सहमत होतो त्यामुळे मी असं सगळं केलं ग. तर भैरवी म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही जर परत घरी येणार असाल ना तरच मी हे खाईल. असं म्हटल्यावरती अशोक मामा थोडे हसायला लागतात आणि म्हणायला लागतात की काय ना, एकेकाळी या घरातून मी जावं यासाठी तू प्रयत्न करत होती, आता मी या घरात यावं म्हणून तू प्रयत्न करतेस. यावरती भैरवी म्हणते की बाबा त्यावेळेस मी फक्त तुमची सून होते, पण आता मी तुमची मुलगी आहे ना मुलगी. असं म्हटल्यावरती अशोक मामा प्रेमाने तिच्या डोक्यावरती हात फिरवतात. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की हे बघ माझं चुकलं, खरं तर मी एवढं टोकाचं पाऊल गाठायला नको होतं. माझे तत्व आणि माझे विचार अजूनही यावरती मी ठाम आहे, फक्त मी मार्ग बदललेला आहे. आपण ही गोष्ट बोलून सोडूयात ना, आपण चर्चा करू आणि यावरती तोडगा काहीतरी काढू. असं म्हणून आता ते भैरवीला घास भरवतात. तर इकडे आता ईश्वर काका आणि किशाभाऊ हे घरी चालत निघालेले असतात. आता ईश्वर काका हळूहळू जिना चढतात. आता ते पाहून किशा मामा म्हणतात काय हो तुमचा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला होता का. ईश्वर काका म्हणतात की हा झाला होता, तुमचा पण झाला होता का. किशाभाऊ म्हणतात हो माझा पण ऍक्सिडेंट झाला होता, हे काय डुबुक पडलो त्याच्यामुळे ना माझ्या डोक्याला थोडा मार लागला. तितक्यात आता तिथे परशुराम येतो. परशुरामला पाहून किशामामा म्हणतात काय रे वरचा फ्लॅट साफ वगैरे करून झाला का. तर परशुराम म्हणतो की हो झाला. आता परशुरामकडून ईश्वरकानं समजतं वरती जो भैरवीने एक फ्लॅट घेतला होता तो राधा मामी आणि किशा मामा ह्यांच्यासाठी घेतलेला आहे. इकडे आता भैरवीला खाऊ पिऊ घातल्यानंतर अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी हे बघ आता तू एकदम आराम करायचंच, मी जातो ऑफिसला, का थांबू तुझ्यासाठी घरी. भैरवी म्हणते नाही नाही नको, मी आता ठीक आहे तू ऑफिसला जा. असं म्हटल्यावरती आता अनिश ऑफिसला जायला निघतो. अशोक मामा त्याला थांबवतात आणि त्या फ्लॅटबद्दल विचारू लागतात. आता अनिश जरा घाबरतो, तो उगाच हा नाही मला माहित नाही असं म्हणायला लागतो. अशोक मामा म्हणतात अरे खरं काय ते तरी सांगा आता. अनिश म्हणतो खरंच बाबा मला त्या फ्लॅटबद्दल काही एक माहिती नाहीये. अशोक मामा म्हणतात पण देसाई तर सांगत होते तू त्यांना ऑफिसमध्ये विचारायला गेला होतास, भैरवीने जो चेक दिला तो वाटला की नाही ते. हे ऐकल्यावरती अनिश थोडा घाबरतो. अशोक मामा म्हणतात आणि तरी सुद्धा तुला माहिती नाहीये तो फ्लॅट कोणासाठी घेतलाय ते, तुम्हा दोघांना वेगळं राहायचंय का अनिश. अनिश म्हणतो नाही बाबा असं खरंच काही नाहीये. तर इकडून राधा मामी ह्या दोघांचं बोलणं गपचूप ऐकत असतात. तितक्यात तिथे किशा मामा आणि ईश्वर काका येतात. ईश्वर काका मोठ्यानेच म्हणतात की मला माहिती तो फ्लॅट कोणासाठी घेतलाय ते, मी सांगतो ना. असं म्हणत ते सांगतात की तो फ्लॅट किशा आणि राधा ह्या दोघांसाठी घेतलेला आहे. आता हे ऐकून अशोक मामांना जरा धक्का बसतो आणि ते म्हणतात काय ह्या दोघांसाठी फ्लॅट घेतलेला आहे आणि त्याचं भाडं कोण भरणार. आता ह्यांचा आवाज ऐकून भैरवी सुद्धा बाहेर आलेली असते आणि ती म्हणते की त्याचं भाडं मी भरणार आहे. अशोक मामा म्हणतात काय तू त्या फ्लॅटचं भाडं भरणार आहेस. अगं पण का, तू त्यांच्या औषध पाण्याचा खर्च केलायस ना. तर भैरवी म्हणते की हो बाबा पण आता ह्या घरामध्ये तुम्हाला ते नको आहेत, मग मी त्यांना कुठे ठेवू. आई बाबांकडे मी त्यांना पाठवलं असतं पण मामाची तब्येत खरंच ठीक नाहीये त्यामुळे मला हा फ्लॅट घ्यावा लागला. आता अशोक मामा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे बघ भैरवी, सापाला दूध पाजू नकोस, सापाचं पोट भरलं की तो परत वळवळ करणारच आहे, मी तुला पोट तिडकीनं सांगतोय यांच्यावरती तू अजिबात विश्वास ठेवू नको. भैरवी म्हणते अहो बाबा पण ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे, मला असं वाटतं त्यांच्या ह्या परिस्थितीला जबाबदार मी आहे, माझ्यामुळं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि हा सगळा परिणाम त्यांच्यावरती झालेला आहे, त्यामुळं आता मला त्यांची जबाबदारी घेणं भागच आहे. इकडे आता किशा मामा वेड्यासारखं करायला लागतात आणि ते म्हणायला लागतात की मी मोठी होडी घेऊन गेलो होतो समुद्रात,
खूप मासे घेऊन आलोय. ए बाई, तुला कोणते मासे पाहिजेत? बोंबील पाहिजेत का? सुरमई पाहिजेत का? राधावहिनी किशा मामांना म्हणतात, अहो चुप्प बसा ना, चुप्प बसा. किशा मामा म्हणतात, बसू असं म्हणतीस का? बर मी बसलो. असं म्हणत ते खाली बसून घेतात. इकडे भैरवी अशोक मामांना सांगत असते की हे बघा बाबा, मला जेवढं शक्य होईल तेवढी मी त्यांची ट्रीटमेंट करणार आहे. तर आता इकडे किशा मामा म्हणायला लागतात की बाई, तुला काय सुरमई देऊ का बोंबील देऊ? तर आता मामी म्हणतात, थांबा थांबा, चला आपण जरा बाहेर जाऊ. असं म्हणत किशा मामांना ते बाहेर घेऊन येतात. इकडे भैरवी सुद्धा तिच्या खोलीमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. इकडे आता राधा मामी किशा मामांना बाहेर घेऊन येतात आणि म्हणू लागतात, काय हो तुमची काय नाटकं चालली ती? होडी, समुद्र, मासे बिसे, काय म्हणणं चाललंय तुमचा? त्यात आता पाठीमागून जनार्दन आलेला असतो आणि तो ह्यांचं बोलणं ऐकू लागतो. राधा मामी ह्या किशा मामांना म्हणतात, काय हो तुमचा खरंच त्या ॲक्सिडेंटमुळे तुमच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आहेत का? मलाच वेड्यात काढताय तुम्ही? तर किशा मामा म्हणतात, ए तू वेडी आहेस, तू मी नाही वेडा, कळलं ना, मी हुशारी चांगला. राधा मामी वरती पाहायला लागतात. तर किशा मामा म्हणतात, अशी काय वरती बघतीस? आता तर खरंच तूच वेडी वाटतीये. तर राधा मामी म्हणतात की नाही, ते बघते की भैरवीने आपल्यासाठी कोणता फ्लॅट घेतलाय ते. तर किशा मामा म्हणतात की बघ, भैरवीने त्या चंद्रावर का होईना फ्लॅट घेईना, मी तो शोधून काढील, चल माझ्या मागे. असं म्हटल्यावरती आता राधा मामी किशा मामांच्या पाठीमागे बडबड करत जातात की खरंच हा माणूस वेडा झाला आहे का मलाच उल्लू बनवतोय. इकडे जनार्दन म्हणतो की बरं झालं हे दोघं जण इथेच भेटलेत, म्हणजे आता घरी कुणीच नसणार आहे. हीच वेळ आहे माझगावकरांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बोलण्याची. तर इकडे ईश्वर काका अशोक मामांना म्हणत असतात की हे बघ अशोक, तू जास्त ह्या गोष्टीचा विचार करू नकोस. खरं तर माझं चुकलं, मी येऊन तुला हे सगळं काही सांगितलं, पण मला ते सांगणं भाग होतं रे. अशोक मामा म्हणतात, नाही नाही, काही हरकत नाहीये. अरे किमान मला कळालं तरी खरं काय आहे ते, नाहीतर मला अजून कळालंच नसतं. ईश्वर काका म्हणतात, बरं चल मी निघतो, पण त्या किशा मामाकडे नीट लक्ष ठेव. खरंच त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का, तो नाटक करतोय, त्याकडे लक्ष ठेव. असं म्हटल्यावरती अशोक मामा म्हणतात, हो ठीक आहे. पुढे ईश्वर काका निघून गेल्यानंतर अनिश अशोक मामांना म्हणतो की बाबा, ऑफिसला निघतोय मी, तुम्ही पण निघताय ना? तर अशोक मामा म्हणतात, नाही मी भैरवीजवळ थांबतो. तर अनिश म्हणतो की नाही नको बाबा, भैरवीला असं आपण काम सोडून घरी थांबलेलं आवडणार नाही. अशोक मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी सुद्धा थोड्या वेळात ऑफिसला निघतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की जनार्दन घरी येतो आणि भैरवीला म्हणू लागतो की मला तेच विचारायचं होतं की अनिशने जसे पैसे गुंतवले होते तसे पैसे मी सुद्धा गुंतवले होते त्या श्रीकांत सरोदेकडे आणि माझे पैसे बुडाले. तर भैरवी म्हणते, काय, अनिशले पैसे गुंतवले होते? जनार्दन म्हणतो की हो, अहो त्याने तर 7 लाख रुपये गुंतवले होते, मी तर 10 लाख रुपये गुंतवले होते. आता हे ऐकल्यावरती भैरवीला मोठा धक्का बसतो. तर आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अनिशबद्दलचं भैरवीला सगळं काही कळालेलं असतं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.